बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियांचे अंकित बळियांचे अंकित बळियांचे अंकित बळियांचे अंकित बळियाचे 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 अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार 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 लाथाडीला संसार
लाथाडीला चौतार 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 लाथाडीला संसार 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 लाथाडीला विठ्ठल
बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 गलद्दान गंडम रद्भृंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्राण शुंडम लसदंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगन विहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सधेधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम. खलानीशवादापणोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैरागीची मूर्तिमंत पुतळे. वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू. पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते
जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती येणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठातला सर्वांनी कीर्तन केलेला ऐकलेला कोणत्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवन अंकित झालं की त्याचं फळ काय प्राप्त होतं याचा सुंदर फलादेश करणारा 4 चरणाचा अभंग विठला 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 विठला. अभंग सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठातला आहे. अभंगातले प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकोबाराय म्हणतात याच्यावत प्राणीमात्राचं जीवन जर डोळ्याच्या जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत पामरापासून मुक्तापर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत चाकरांपासून राजांपर्यंत मोक्षपासून मुक्तांपर्यंत साधकांपासून सिद्धांपर्यंत विषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव कोणत्या तरी व्यक्तीच्या अंकित असतो. त्याच्या जीवनात कोणीतरी फॉलोअर्स असतात, कोणीतरी फॉलोविंग्स असतं. तो कोणातरी प्रेरणा मानत असतो, कोणातरी मार्गदर्शक म्हणत असतो, कोणातरी वाटाड्या म्हणत असतो. कधी तो निसर्गाला प्रेम करत असतो तर कधी व्यक्तीवर करतो, कधी वस्तूवर करतो तर कधी आस्तिकावर करतो. कधी तो रामाचा भक्त होतो तो कृष्णाचा होतो, कधी तो रावणाचा होतो तो कंसाचाही होतो. त्याच्या जीवनातलं प्रेरणास्थान अचानकपणे कोणीतरी ठरू शकतं. पण त्याच्यानंतर शेवटी जो कन्फेक्शन पश्चाताप असतो तो फक्त त्याला एकट्याला माहिती असतो. जीवन अंकित करत नाही असा व्यक्ती नसतो. फक्त केलेल्या घटनाचा क्रम चुकला की पश्चाताप झाला हे ज्या त्या व्यक्तीला कळतं, पण तेव्हा तो एक्सप्रेस होत नाही. जरी इमोशन क्रिएट झाले तरी कळत असतं, प्रत्येकालाच सांगत नाही. तुकोबाराय म्हणलेत मी बलवान पुरुषाच्या अंकित झालो, मला एक बळ प्राप्त झालं. त्या बळाच्या जीवावर तुम्ही संसार लाथाळा शेड उर्मीचा मार केला. सगळ्यातलं जगातलं तन धन सगळं तृणवत वाचू लागलं. आणि जगत ज्या आता प्रयत्नशील आहे ती मुक्ती आता नवरी राहिली, उरलेले 4 दिवस आनंदाने घालवायचे. हे सर्व कशामुळे चमत्कार घडला? केवळ एका व्यक्तीच्या पुरुषत्वाच्या अंकित झाल्याचे सगळे परिणाम. विठ्ठल विठला विठला विठला. अभंगावरती बोलत असताना साला बातमी यही वशी श्री क्षेत्र वरसगाव तालुका रोहा जिल्हा रायगड आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान शंकराचा महाशिवरात्री उत्सव संपन्न होतो. 33वे वर्ष. 3 3 33 अक्षय महाराज. 3 हा गुरुचा अंक आहे म्हणून गाडीला कधी 3 आणि 6 अंक जास्त असावे. ज्याचे अंक जास्त गाडीला 6 असतात त्याच्याकडे पैसा जास्त असतो. कीर्तनकाराच्या तारखासह 3 अंक हा शक्यतो गाडीचा ॲक्सिडेंट होऊ देत नाही. गुरुचा अंक आहे 3 म्हणून तो पुष्कराज नावाचा कडा हा तर्जनीत असतो. मी या बोटाने कधी दात घासायचे नसतात. हे गुरुचं बोट आहे. हे निषिद्ध बोट आहे. शनी वगैरे सगळे चालतात तिथं. हे सूर्याचं बोट आहे. मला विषय पुढे घ्यायचा नाही. 1 हा सूर्याचा अंक आहे, 2 चंद्राचा अंक आहे, 3 गुरुचा आहे, 4 राहूचा आहे, 5 बुधाचा आहे, 6 शुक्राचा आहे, 7 केतूचा आहे, 8 हा मंगळाचा अंक आहे आणि 8 हा शनीचा अंक आहे, 9 हा मंगळाचा अंक आहे. हे जगण्याचे क्रम आहेत. माणूस सर्व घटना बारीक सारीक पाहतो, पण जेव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडतं तेव्हा तो डिस्टर्ब असतो. त्यामुळे 33वे वर्ष संपन्न होतोय. अर्थातच आणखी 3 वर्षानं आता हे तर संपलंच. 34-35 झाले की 36वे वर्षी 3रा तपपूर्ती सोहळा आपल्या सर्वांच्या प्रयत्नी प्रेरणास्थान पूजनीय आदरणीय गुरुदेव जगन्नाथ महाराजांचं मार्गदर्शन आहे. मग तो 2 का 3 वर्षापूर्वी एकदा आपल्या सर्वांकडे मी येऊन गेलो तेव्हाही अक्षय महाराजांचा फोन आला होता. आताही महाराजांची सेवा झाली. या परिसरात बऱ्याचशा वर्षापासून येतो. नाही आमचे सहकारी मारुती महाराज असतील, कुलाटकर, नंदू महाराज आहेत, आमचे सुनील भाऊ असतील. तुम्ही गाण्याकरता जर रायगड जिल्ह्यात फिरत असाल रवी महाराज, तरी आपल्या कोकणी भजनी मंडळाचं ज्ञानोबा तुकाराम हे भजन महाराष्ट्रासह सगळ्या राज्यात पोहोचलेलं आहे. अनेक राज्यात पोहोचलेलं आहे. एवढी निसर्गप्रेमी माणसं आहेत. आमचे परशुरामजी आले आहेत, पलीकडचे वन अधिकारी शिंदेसाहेब आहेत. त्यांनी आलेल्या भाव व्यक्त केला, मला खूप आनंद वाटला. धर्मनिष्ठ माणसं आहेत, तत्वनिष्ठ माणसं आहेत. दोघंही सुंदर वाजवत आहेत. बरेचसे वादक शिल्लक आहेत. आणखी छोटे छोटे होऊ घातलेले महाराज आहेत. हो घातलेले महाराज गुरुदेव वैकुंठवासी आचार्य वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, ज्यांची मी शेकडो कीर्तनं वाजवली अण्णांची. अण्णा मानाचे हे हो घातलेले महाराज आहेत. लोणचं मुरल्याशिवाय गोड लागत नसतं, त्यांचे विधान आहेत. कपाळा मोठं झालं म्हणजे गंध कुठेही लावायचा नसतो, त्याचं सेंट्रलायझेशन ठरलेलं असतं. जीवनात काही वेळ असतो, काही काल असतो, हे बाल्यपणा असते. सुभदार महाराज आहेत. सुंदर माईक सिस्टीम, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. पण तरुण मंडळी सगळं कोकणातला परमार्थान प्रेमाचा आनंदच वेगळा. प्रचंड आनंद महाराज. मी तर इथपर्यंत म्हणेल परमार्थ कसा नटून सजून करावा तो कोकणानं शिकवावा. काही माणसं तिथं 7 दिवसाचे 7 ड्रेस आहेत.
नुसते ड्रेस असणं कौतुक नाही, 7 दिवसाचे परफ्यूम वेगळे आहेत. हां. कोणत्या महाराजा दिवशी कोणता मारून याचा तो परफेक्ट ठरलेला आहे. कोणता महाराज शुक्रवार प्रभावित. जी माणसं शस्त्राशीच रात्रंदिवस खेळतात ते शास्त्र जाणत नाहीत. जगाच्या इतिहासात एकमेव राजा होऊन गेले संभाजीराजे, ज्यांना शास्त्र आणि शस्त्र सोबत कळत होतं. 120 लढाया शस्त्रानं तर केल्यात, पण नखशिका, नायिका भेद, 7 शतक आणि बुधभूषण अशा 4 ग्रंथ लिखाण आहेत. 832 श्लोकांचा बुधभूषण नावाचा ग्रंथ आहे. आपण कधीतरी स्टडी केला पाहिजे. प्रत्यक्षदर्शी शिवरायांचा तो अनुभव आहे. जगाच्या इतिहासात असं झालं नाही. कधी तर आपण गेलो पाहिजे. तसं काही घटना लोकांपर्यंत, शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला हे महाराष्ट्रात 99% लोकांना माहिती आहे, पण संभाजीरायांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आजही महाराष्ट्रातल्या 99% लोकांनी ऊर्जास्थान, प्रेरणास्थान, धर्मनिष्ठ स्थान असणारं, धर्माकरता समर्पित झालेला राजांचा पुरंदर किल्ला पाहिला नाही. आपण गेलो पाहिजे दरवर्षी एका किल्ल्यावरती. स्थान महात्म्य म्हणतात त्याला. महाराष्ट्र एवढा समृद्ध झाला आहे. टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड, विश्वातल्या संपूर्ण 195 देशामध्ये भारताच्या 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात चांगलं राज्य महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे बाबा आहेत ना, बाबा पंढरपूरचा विठोबा, शिवनेरीचा शिवबा, ओढूचा संभाजीराजे असतील, आमच्या आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, हे सगळे बा आहेत ना, एवढे समृद्ध आहेत. म्हणजे फिलॉसॉफीच्या दृष्टीने विचार केला तर जगात कुठेही जा, इंडियन फिलॉसॉफी जर पाहिजे, मराठी जर दिसत असेल ना मार्गांची फिलॉसॉफी, पण युनिव्हर्सल पीस, जगाला शांती प्रदान करायची सुंदर आहे. तुकोबराच्या गाथ्याचा जर सखोल अभ्यास केला तर सामाजिक विषयाला सगळीकडे तुकोबरांचा स्पर्श आहे. सर्व विषयाला तुकोबरांचा स्पर्श. मी ते इथपर्यंत म्हणेल, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीला गीता नावाचं भाष्य आहे, म्हणजे संदर्भ ग्रंथ आहे गीता. तुकोबराच्या गाथ्याला संदर्भ ग्रंथच नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 200. तुकोबरांनी कोणाला फॉलो केलं नाही. तुकोबराय म्हणायचे मी बोलतो तो वेदांत आहे, मी बोलतो ते शास्त्र, मी बोलतो तो वेद आहे. म्हणतो तुकोबराच्या गाथ्याला पंचम वेद म्हटले. माझे गुरुजी एक वाक्य सांगायचे. मी सद्गुरू जोगमारा संस्थेत पाठाला असताना गुलेबाबा मला आवडीनं म्हणायचे, पोरांनो, एखाद्या वेळेस चांगल्या कामाला ब्राह्मण उपलब्ध झाला नाही, पुरोहित, तुम्हाला भूमिपूजन करायचे प्रयत्न केले, पण गुरुजी उपलब्ध नाहीत उपलब्ध ना, एक करा, गाथ्यातला अभंग काढा, 5 अभंग मानानं भूमिपूजन करा, समृद्ध होईल. तुकोबराचा गाथा जर पंचम वेद असेल तर मग वेदातले अभंग, उपनिषद, सूत्र नाही तर काय ठरतील? वेद मंत्रच आहेत ती. पण ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य आहे. गीता ही उपनिषद जर मोडत असेल, प्रस्थांतरामध्ये जर गीता मोडत असेल, तर ज्ञानेश्वरीतल्या बाबा दुसरं काय असेल? उपलब्ध नसेल तर पर्याय काय असेल? आपल्या घरामध्ये एखाद्या वस्तूची शांती होत नाही पूर्णतः, आली वेळेत अभावी ज्ञानेश्वरीतल्या वेळ म्हणत जावं, पाठातल्या म्हणत जावं, पाहून म्हणत जावं, पण म्हणत जावं. मधल्या कालखंडामध्ये, मोदी सरकारच्या कालखंडामध्ये मराठी भाषेला अभिजित दर्जाचा भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मी त्याचे काही कॉज पाहत होतो, त्याची काही कारणे पाहत होतो, कशानं तो प्राप्त होतो, त्याचे काही रूल्स पाहत होतो. थोडासा स्टडी अभ्यासक विषय असल्यामुळे जगभराचा स्टडी करत बसत असतो. 2014 जेव्हा मी UPSC दिली त्या टायमाला कोंडून घेऊन 18 घंटे वाचत होतो. स्टडी समर्पणे, ज्या ज्या विषयाच्या समर्पणे. म्हणून अक्षय माझा म्हणलो, आज काय ऐकायचं तुम्ही सांगा, मला बोलायला आवडेल. लोकांनी रिक्वायरमेंट करावं कोणत्या टायमाला अचानकपणे, कारण वक्त्याला जगभर फिरायचं, त्याने जगातलं सगळं वाचन करून तयार असावं. समृद्ध जीवन आहे गाथा ज्ञानेश्वरी. मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त होण्याच्या पाठीमागच्या अनंत कारणापैकी एक मुख्य कारण सांगतो, वैशिष्ट्य काय? ती भाषा त्या राज्यामध्ये 2200 वर्षापासून बोललेली जावी असे त्याचे पुरावे सापडावे लागतात. ती भाषा 2200 वर्षापासून बोलल्या गेलेली असे पुरावे सापडावे लागतात. आणि मला सांगायला आवडेल, मधल्या कालखंडात देवभाषा अर्थात संस्कृत भाषेचा पगडा असतानाही त्या काळात ज्ञानोबांनी ठामपणे सांगितलं, 56 भाषा मला येतात, पण ही मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरे हो द्या जगा, माझा मराठाची बोल कौतुके, अमृताती पैजा जिंके, ऐशे अक्षय रसिके मिळवीन. ज्ञानोबांना विचारलं, अरे संस्कृत भाषा आहे, प्रभावाची भाषा आहे, ज्ञानोबांनी म्हणजे समृद्ध झाली, ती देवभाषा आहे. आपल्या स्वतःचे कुरूप असेल पण ती आई आहे ना, दुसऱ्याची स्त्री सुंदर धर्म तिला आई थोडंच म्हणता येत असतं. ज्ञानोबांचं 17व्या अध्यायात वर्णन केले, सर्वात चांगला चालणारा प्राणी म्हणजे पक्षी म्हणजे राजहंस. राजहंसाची चालणे भुतळी झाली शहाणे, ज्ञानोबाची भाषा आहे. ते सुंदर चालतो म्हणून आम्ही का आमचं चालणं बंद करावं? प्रचंड प्रेम ज्ञानोबाचं भाषेच्या संबंधाने. मधल्या कालखंडात ही भाषा संतांनी टिकून ठेवली, मराठी भाषा. तुकोबराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ अम्मासीचा ठावा, पण मराठीत काव्य लिहिलं. मराठीत काव्य लिहिलं. अनंत भाषा तयार होत्या सर्वशास्त्रातल्या. म्हणजे आजही जे मराठी भाषेला दर्जा मिळाला त्याचं वारकरी संप्रदायाचं प्रचंड मोठं योगदान आहे, हे मला मुख्य सांगायचे. संप्रदायाच्या संतांचं योगदान आहे. मधल्या कालखंडात आम्ही सगळेच, आता तो वेळ अपुरा आहे, मी या संबंधाने बोलेल, आपणही पाहू शकताय.
पूर्वी काळ होता एखाद्याचं क्रॉस चेकिंग केलेलं बोललेलं सापडता येत नव्हतं. आता पुढचा व्यक्ती खरं बोललं का खोटं बोलतो ते संपेपर्यंत गुगलला टाकले की उत्तर येतं. ChatGPT टाकले की लगेच क्लिअर. एक होता राजा आणि त्याला दोन बायका, आता काही कारण नाही. आता कोणी काही बोललं की दुसऱ्या मिनिटाला आन्सर त्याचं उत्तर तयार आहे. माझं वैयक्तिक कीर्तन ऐकणं, जेव्हा साहेब मला आले वनकरांच्या संदर्भाने त्यांना विषय मांडल्यावर प्रचंड आनंद झाला. मी तर इथपर्यंत म्हणतो, आपल्या स्वतःच्या जीवनात उद्धार करायचा असेल, जर जगातला शोध लावायचा असेल तर एकांतात जावं, एकांतात जावं. त्या काळात तुकोबाने वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हे म्हणण्याचा अर्थ काय होता? झाडे लावा, झाडे जगवा. ऑक्सिजन मायनस झाला आहे, ऑक्सिजनचा स्तर मायनस गेला आहे. काय झालं, शाळेमध्ये 3 घटना शिकवल्या, आणखी 2 घटना शिकवणं गरजेच्या होत्या. मानवाच्या फंडामेंटल नीड आहेत ना, मूलभूत गरजा, अन्न वस्त्र, पण आणखी 2 गरजा सांगणं गरजेच्या होत्या, पाणी आणि हवा सांगणं गरजेच्या होत्या. त्याच्या आपण अमेंडमेंट करू, सुधारणा करू, सांगत चला, गरजेचे आहेत. निवारा नाही म्हणून माणूस जगणार नाही असं घडणार नाही. माणसं बिना निवारायचंही जगतील. खायला भेटत नाही तर माणसं मरणार नाहीत, किंवा तो 42 दिवस जगू शकतो बिना अन्नाचं. अंगावरती कपडे नाही पण माणसं जगणार नाही तरी जगू शकतात. पण माणूस पाण्या वाचून खूप जातं 9 दिवस जगेल, तर त्याला 10व्या दिवशी मारावं लागेल. पण हवेपासून 3 मिनिटाच्या पुढे जगता येत नाही. किती महत्त्वाची गरज आहे ती किती महत्त्वाची गरज आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमभूताचं शरीर जर क्रिएट झालं असेल तर ह्या 2 ॲड केल्या पाहिजेत. पण या सगळ्या शरीराच्या गरजा आहेत, फिजिकली नीड आहे, सगळ्या शरीराच्या गरजा आहेत. मनाची जी गरज आहे का, त्या गरजेचं नव्हे अध्यात्म, स्पिरिच्युअल, आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी, त्याशिवाय मनुष्य जगत नाही. म्हणून तर कधी कधी विनोदाने सांगतो मारुती महाराज, मी बरं का जगन्नाथ बाबा, मी विनोदाने सांगत असतो, माणसं 10 कोटीचा बंगला बांधतात, नंदू महाराज 10 कोटीचा बंगला बांधतात आणि आनंद आणि सुख शोधण्याकरता झोपडीत राहिलेल्या बाबाचं दर्शन घेतात. स्वतःच्या अंगाला प्रचंड मोठा सेंट परफ्यूम मारतील, चंदन लावतील, पण त्यांना विचारा का हो तुमचा चेहरा प्रसन्न दिसायला आहे? अहो ते म्हणले बाबांचा आशीर्वाद. काय करतात बाबा? ते म्हणले राख लावून बसली. राखलेल्या बाबाचा आशीर्वाद घ्यावा लागतो, त्याच्या परफ्यूम काम करत नाही. बरदरीत कपडे घालून माणसं जातात आणि लंगुटीवरचा आशीर्वाद घ्यावा लागतो. अरे मग सगळं तुमच्याकडे तर उत्तर तिकडे काय? त्याचं उत्तर आहे त्यांना तिथं कळालं. मी तर इथपर्यंत बोललो, मोबाईलची रेंज गेली का, एकांतात मोबाईलची रेंज गेली का की मग निसर्ग बोलू लागतो. कधीतरी झाडाच्या जवळ जा आणि त्याला बोला, ते आपल्याशी बोलतं. कधीतरी शेतात जा, त्याच्याशी बोला, ते आपल्याशी बोलतं. जर बांधावरती जाऊन बोललात ना त्या बांधाला, तुम्ही जर असं म्हणलात ना बांधाला, अख्खं माझं आहे असं म्हणता ना, त्या टायमाला ते बांध म्हणतं, या बांधावर किती लोक आले चुटक्या वाजून गेली. मी कोणाचाच झालो नाही. आजा मेला पंजा मेला, बाप मतना गेला, देखत देखत नातू पण तू, तोही तैसा झाला. तिथे किती जण गेली. मला 8 दिवसापासून तर मला एक नवीन सिद्धांत सापडला. आत्ता गेले 8 दिवसापूर्वी काय घडलं, 4 वर्षापूर्वी मी एका परभणी जिल्ह्यात एका गावी कीर्तनाला गेलो होतो. ज्या गावी कीर्तनाला गेलो, जवळ गेल्याच्या नंतर करंट लोकेशन अलीकडे संपलं. ज्या घरापुढं संपलं मी त्यांना विचारलं, असं अशा व्यक्तीचं घर, त्यांना सांगितलं समोरचं. पण त्या सांगण्यामध्ये प्रेम नव्हतं, रुष्टता होती. त्या व्यक्तीच्या घराबरोबर गेल्याबरोबर त्याने विचारलं काय झालं, तुम्ही त्यांना काय विचारत होते? अहो म्हणलं मी तुमचंच नाव विचारत होतो. काय म्हणले ते? काय नाही म्हणलं, हात दाखवला. पण त्या दाखवण्यात प्रेम दिसलं नाही हो. ते म्हणले माझा सक्का भाऊ आहे. अरे बापरे. म्हणलं काय झालं मग, तो रुष्टता का? त्यानं सांगितलं 20 वर्षापूर्वी आमचे भांडण झाले आणि 20 वर्ष झालं मी एकमेकाशी बोलत नाहीत. कशावरून? बांधावरून भांडण झालं. मला झटका कुठं बसला माहिती का? हे 4 वर्षापूर्वीचं सांगितलं, पण 8 दिवसापूर्वी परत त्याच गावात कीर्तनाला गेलो होतो. मग आता माणूस जुनं जेव्हा कधी काळी आला असतो ते आठवत असतं, आपण कोणाकरता आलो, कोणाच्या निमित्ताने आलो होतो, कोणी तारीख दिली होती. मग सहज मी विचारलं का हो या व्यक्ती करता आलो होतो? अहो ते म्हणजे 2 भाऊ मेले, बांध जाग्यावरच आहे. ज्या बांधाकरता भाऊ भावाशी 20 वर्ष बोलला नाही, तो बांध साक्षीदार नाही ठरला. ज्या कुरुक्षेत्रावरती मुंग्यासारखी माणसं मारली, जो अर्जुन म्हणत होता संकरो नरक एव कुलघ्नानाम कुलस्यते पतंती पितरो विषाम रूपदोक क्रिया दोषे रीते कुलघ्नानाम वर्णसंकरकारक उत्सादंते दातेर्मा कुलधर्मस्य शाश्वता उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्यानाम जनार्दना नरके नियते वासो होते. ते संपूर्ण गीता कंठस्थ आहे माझ्या. मला गीता पाठ करून 26 वर्ष झालीत. त्रिष्टुप छंद, अनुष्टुप छंद, मंदाक्रांत छंद, सगळ्या छंदाच्या संबंधाने विषय स्टडी केलेला आहे. 23,065 अक्षराच्या संदर्भाने एक पोराच्या संदर्भाने संपर्क करतो. करावं लागेल ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयुता व्युसहा मामका पांडवाशी अकृत संजय, त्याच्या एक अक्षराचा संबंध समर्पण करावं लागेल. जो अर्जुन म्हणत होता अरे देवा कुणाच्या विरोधात मी लढायचं, हे सर्व पाप करावं लागेल. मुंगी मारणारा पाप म्हणणारा अर्जुन नंतर मुंग्यासारखी माणसं मारू लागला हो. 45 मिनिटात काय खाल्लं होतं? हतवा प्राप्त शिष्य स्वर्गम जितवा भोक्षिष्य महिम तस्मा द्वितीय कोणते उद्धाय कृतृष्या. सूत्र सापडलं भाऊ त्याला, जगण्यातलं सूत्र सापडलं. समर्पण आहे काय घटनेतलं. आयुष्याचे आयुष्य घालावं लागतं महाराज.
संपूर्ण जीवनाचं जीवन आयुष्य घालावं लागतं, काय काय समर्पण करावं लागतं, काय सांगावं तुम्हाला. माझा विषय थोडासा पुढे जाईल. एकांतात गेले की प्रिय. हां, मी आत्ता बोलताना कोणातरी बोललो एक वाक्य, निसर्ग सर्वांना स्वच्छ करतो, सुंदर करतो. आपण तो विसरूप नाही केला पाहिजे, आपण डिस्टर्ब नाही केला पाहिजे. नदी स्वच्छ करा हा नारात लावायची गरज नाही, फक्त आपण घाण करू नका, ती स्वच्छच आहे. जंगल राखलं पाहिजे हे सांगण्याची वेळच होतं का नाही. आपल्या मी तो येणाऱ्या काळात बऱ्याचशा घटना सक्तीचे करावं लागतील. सक्ती कळी का, ऐच्छिक नाही, सक्तीचा विषय करावा लागेल. भारतामध्ये अन्य कोणताही झेंडा फडकवला जाणार नाही, सक्ती करावी लागेल. हां, सी अँड शूट, नो अपील नो ऑब्जेक्शन. हां, त्याच्याकरता ते क्रॉस चेकिंग आणि तीन फायली पेंडिंग बिंडिंगचा काय प्रकार ठेवला नाही पाहिजे. काही घटना रूल्स. मतदान सक्तीचं कळलं का. सक्तीचं मतदान म्हणजे मतदान जर केलं नाही तर त्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावरचे गुंठे मायनस झाले पाहिजे. लोक सकाळी 6ला लागतील आधार कार्ड घेऊन, आमचा नंबर पहिला लावा. हां, उलट शहाणे माणसं, बुद्धिमान माणसं, शिकलेली माणसं वोटिंगच्या दिवशी फिरायला जातात. केवढं मोठं दुर्दैव आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी सक्तीचे विषय झाले पाहिजेत. राष्ट्रपुरुषाच्या संदर्भाने आता जसं गरळ उकरी ना एक लोकांनी, नाही असे कोणाच्या आज कंपनीने तुलना कोणाशी करत बसायचं नाही. राष्ट्रपुरुषाच्या संदर्भाने काही जर घटना चुकीच्या केल्या की ते अपिलेट ठेवायचे नाही. मग ते काही त्याचा काय झाली तर शीतलता झाली. 1860 1950 जे कायदे आलेत ना, त्या कायदे काही घटना स्ट्रिकच झाल्या पाहिजेत. काही विदेशात असे काही कायदे आहेत. तुम्ही जर दुबई, सिंगापूर, मलेशिया जर कुठे गेला तर मुस्लिम कंट्रीज आहेत, पण कायदे एवढे स्ट्रिक आहेत, प्रचंड स्ट्रिक आहेत. सर्वांकता सारखी ती पाहिजे, ती इक्वॅलिटीच्या संदर्भाने झालं पाहिजे, सगळीकडे समानता आणली पाहिजे. 2009ला मी LLBच्या फर्स्ट इयरला होतो, तेव्हा मला एक घटना नवीन कळाली. इंटेन्शन प्रिपरेस ॲप्टिस कमिशन याची काही मी स्टडी करत होतो. मी शॉक झालो. रवी महाराज, मला माहीत नव्हती ही घटना. 2009ला सुनील भाऊ, म्हणजे हिंदूंना सेकंड मॅरेज करण्याकरता पहिल्या पत्नीचा डिवोर्स घ्यावा लागतो. हे मी वाचलं, आनंद तो विषय वेगळा. पण जेव्हा मी मुस्लिम लॉ वाचत होतो हिंदू लॉच्या नंतर, तर तिथं असं लिहिलं होतं 5वी पत्नी करण्याकरता 4थीचा डिवोर्स घ्यावा लागतो. म्हणजे 4 फायनलच आहेत, नाही कळलं. मग आमचा काय प्रॉब्लेम. म्हणजे असं समजू नका रेकॉर्डिंग चालू तर माझी बायको तिकडे माझी, तुम्हाला काय नवीनच झाली. मी बोलण्याचा अर्थ वेगळा नाही. आता ती नर्मदा परिक्रमा करते, मी निघालो होतो नर्मदेच्या परिक्रमाला, पण अचानकपणे कॅन्सल झालं. आता 3.5 महिने झाले ती नर्मदेच्या काठावर आहे. 8-10 दिवसांनी येईल परत. ती चालते, साधना करावीत आपल्या अशा जीवनामध्ये कधी कधी वाटायला आले की करत जावं आपलं जसं घडेल तसं. कुठं शपो कलियुगी जीवात अगदा पराने नाचतो दगदा परिग्रहात. कलियुगामध्ये कोणा जर आशीर्वाद द्यायचा असेल तर काही साधना कराव्या लागतात, काही अनुष्ठानं करावे लागतात, काही समर्पण करावं लागतं. असं सहज घडत नाही. मी याकरता बोलून गेलो. काही घटना निसर्ग करत राहतो आपल्या जीवनात. इथं कोणाचं काही चालत नाही. इथं कोणाची सत्ता, मान, प्रतिष्ठा, पैसा, सौंदर्य काही टिकत नाही. मोठी मोठी माणसं मिली बुवा आणि मरतील, यानंतर बी काही नाही. इथं फक्त 5 माणसं आहेत जे कंट्रोलमध्ये सगळ्या ठेवायलेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमाभूतं सगळं कंट्रोलमध्ये ठेवतात. ते कोणाचा काळ अर्ध काळ टिकू देत नाहीत. प्रत्येकाची कोणती तरी दशा चालूच असते, अंतर्दशा, महादशा, नाही. एखादं लोक म्हणतात अवकाळपर्यंत चांगलं होतं, कुठून राहूच लागलं काय माहिती. मी म्हणलं राहूची दशा तुला लागली नाही, तू गावाला राहू लागलास. लागेल ना एखाद्याची दशा, महादशा. आपण करत नाही हो काही. काय झालं, आपल्याला कर्तृत्वाचा मत घेण्याची सवय लागली. नाही तर येणाऱ्या कालखंडात किती कठीण होईल. अहो, जो त्या व्यक्तीला सध्या कोणालाच शेती करायची नाही, कोणा झाडं लावायची नाहीत, कोणाकरता वृक्ष काही करायचं नाही, पण लोकांना जगायचं आहे. जगणं होणार नाही असे नाही. म्हणून म्हणून सक्ती करावी लागेल. मोबाईलची रेंज घालवण्याची सक्ती करावी लागेल. काही जिल्हे काही तारखेला बंद ठेवावं लागतील, पण हे बाजार पुढचे आहेत, नाही कळलं. मंगळवारी रायगड बंद तर पुण्यात जातील, पुणे गुरुवारी बंद तर मुंबईला. ते काय हां, त्या दिवशी त्या व्यक्तीवरच्या मोबाईलवरती बंद काहीतरी करायला पाहिजे असं. त्याशिवाय नाही तर माणसं जगणं कठीण आहे. जगणं कठीण आहे. आताही मांडी घालून बसलेली माणसं दिसतात. यानंतर आणखी 5 वर्षांनी या कीर्तनामध्ये 90% लोक खुर्ची घेऊन बसलेले असतील. लोकांना मांडीच घालता येणार. लोक मांडी घालायचं विसरून जातील एक दिवस. सक्तीचा विषय पाहिजे चालण्याचा, सक्तीचा विषय पाहिजे. काही दिवसाकरता माणसाच्या जंगलातून सोडले पाहिजेत, नाही कळलं. विदाऊट मोबाईलची, गाण्याच्या, विदाऊट अन्नधान्याची, पालापाचोळा खाऊन जगण्याची सवय लागली पाहिजे. तेव्हा ते कळत असतं की कुठून मिळतं. माझा विषय थोडासा पुढे जाईल, पण समोर कशा करता समजून बोललो. जगणं प्रत्येकाचं चालू आहे. इथं जगायला काय कोण किती दिवसाचं जे करा, पण जगणं सर्वांचं चालू आहे. पण जगत असताना कोणीतरी कोणा प्रेरणा घेऊन जगत राहतो, कोणीतरी कोणाचा आदर्श घेऊन जगत राहतो, कोणीतरी कोणाच्या समर्पित होऊन जगत राहतो. लोक म्हणतात ना, आमचं काय खरं होतं. यांची संगती घडेन जीवन आमच्या जीवनामध्ये नैया पार हो गई.
आमचं जीवन शून्यावरती होतं, पण या व्यक्तीची भेट झाली आणि काय सांगावं, काही क्षणात आणि काही सेकंदाची ती आमची संगती होती, पण तीच प्रेरणा जीवनभराकरता काहीतरी वेगळं करून गेली असं वाटतं ना लोकांना. पण अशाही जीवनात काही घटना घडल्यात. आमचे बाबा म्हणायचे माणसाच्या शरीराला 9 दरवाजे आहेत, 9 छिद्र आहेत ना आपल्या बॉडीला, 9 छिद्र आहेत, पण त्याच्यात महत्त्वाची 2 आहेत, तोंड आणि कान. तोंडातून सकस आहार गेला की बॉडी स्ट्रॉंग होत असते आणि कानातून पॉझिटिव्ह विचार गेले की मन स्ट्रॉंग होत असतं. माणसं वैचारिक भिन्नता झाली, डिस्टर्ब झाली, कोणी वाचायला तयार नाही, कोणी एव्हिडन्स पुरावे मिळवायला तयार नाही, फक्त आलेला मेसेज फॉरवर्ड करणे. खायला काय सकस भेटणं, खायला नाहीच भेटत. काय चांगलं खायला चांगलं उत्पन्न झालं पाहिजे. दूध प्याल तर त्याच्यात केमिकल, फळं खाल तर त्याला इंजेक्शन. नाही कळलं खायचं कुठून, आणायचं कुठून? बरं मशिनी नाहीत खाणं जन्माला घालायला करता, खाणं जन्माला घालण्याच्या मशीन नाहीत ना, ऑटोमॅटिक कसं तयार होईल? त्याकरता काहीतरी सक्तीनं काम करावं लागेल. मग ते तुकोबाराय बोलले हे सगळं चालू राहील, एक दिवस असा येऊन जाईल. एक कलियुगाचं वर्णन म्हणजे काय यापेक्षा वेगळं असतं. येणाऱ्या का सगळं डिस्क्रिप्शन ही माणसाच्या माना वाकून जातील सगळ्या. येणाऱ्या कालखंडामध्ये नाते सगळे संपून जातील. आता आपल्या पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जे ट्रेंड आलेत ना, नवीन नवीन ट्रेंड, जास्त शिकलेली आणि जास्त श्रीमंत माणसं वंचेडीवर थांबलीत. एकच बाळ, नाही कळलं, त्याच्या नादामध्ये सगळा धर्म सगळे संपून चाललंय. हां, आणि इकडं 12-12, 13-13, नाही कळलं. अरे ते खेळपांगण ना, सगळा खेळपांगण सक्ती करावं लागेल काय विषयाची. बरं नातं संपून जाईल. मला जे कळतं ते बोलतो, मला कोकणातलं सगळं माहीत नाही, मला जे कळतं ते सांगतो. तुम्ही सांगा माझं चुकलं तर. मी माझ्या आईच्या बहिणीला मावशी म्हणतो, तुम्ही दिदी काय मावशी घ्या म्हणजे बोलत. सुनील महाराज, अक्षय महाराज बरोबर आहे का? मी माझ्या बापाच्या बहिणीला आत्या म्हणतो, तुम्ही आत्याच म्हणता. मी माझ्या आईच्या भावाला मामा म्हणतो, तुम्ही. मग तुम्ही सांगा, एकच जर बाळ जन्माला घातलं तर आत्या आणि मामा शिल्लक कशी राहते? एकच बाळ जन्माला घातलं तर त्याला मावशी कुठून येईल? माझं बोलणं लॉजिक आहे. याच्याकरता काय शास्त्र विधान पुरवायची काही गरज नाही. एवढंच हे लॉजिक तर्क आहे ना, अनुमान आहे ना. मी म्हणून तुम्हाला पहिलं नातं सांगितलं. नातं जर असं असतं आणि एकच बाळ जन्माला घातलं तर कसं शिल्लक राहील? बरं पहिले लवकर लग्न झाले म्हणून लवकर मुलं बाळ झाले. आता 25च्या खाली कोणाची लग्न होईनात. बरं त्याच्यानंतर नवीन ट्रेंड, फॅमिली प्लॅन, 10-5 वर्ष होऊ द्यायचं नाही बोलबाळ, तोपर्यंत मिली माय, नाही कळलं. त्यामुळे नातवाची आधीची भेटत नाही, ती हाय नाती म्हणून ते नातरुंडन पत्रुंडन चित्रुंडन प्रकार संपून जाईल सगळा. आम्ही जेव्हा एखाद्याची पत्रिका पाहतो का, मी ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास केला आहे, वास्तुशास्त्राचा अभ्यास केला, न्यूमरॉलॉजी केलं, 4-2 गेल्या तर स्टडी. पत्रिका पाहिली की मला बरंचसं काय कळतं. पहिलेच काय कळत होतं, आता तर भलतंच काय कळाले. एखाद्याची पत्रिका पाहिली आम्ही. परवाची अशी घटना घडली, मला मुंबईहून फोन आला, महाराज आम्हाला कळलं तुम्ही ऑनलाईन काही घटना सांगता. म्हणून सांगतो ना. माझ्या पोराची पत्रिका व्हॉट्सअप केली, पाहावर एकदा. मी म्हणलं पाहिली, पण काय पाहायचं त्याच्यात, म्हणजे नेमकं काय पाहायचं? त्यानं सांगितलं फक्त एवढंच पहा, तो मला सांभाळीन का? मी नाही कळलं नाही, तुम्हाला काहीच नाही हो. तो IT सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो सध्या अमेरिकेत राहतो, पण तो अमेरिकेत जावा म्हणून का मी मोठा यज्ञ केला होता. मग आता काहीच आहे. ती म्हणजे आता तुम्ही एक यज्ञ करा, तू भारतात आणा. अरे काय लावलं कुठं, म्हणजे तिकडे जाण्याकरता यज्ञ, परत भारतात आणण्याकरता यज्ञ. तो येणार म्हणे, यायलाच तयार नाही. प्रचंड अब्जावधीची श्रीमंती. अरे आत्ता राजस्थानचा व्हिडिओ सगळीकडे फिरतो, मध्य प्रदेश, भेटा तयार नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये असे बंगले पडले, शेकडो बंगले, ज्यात कोणी वारीच नाही, व्यक्तीला बोलायला तयार नाही. म्हणजे कधी शिक्षण वाढलं की एज्युकेशन, याचं उत्तर सापडत नाही. पण संतांनी त्याही काळामध्ये सगळ्या समाजाची मांदियाळी घातली होती, समाजाचं संघटन केलं होतं, सामाजिक सगळे प्रकारचे वनीकरण, सामाजिकरण, धर्मकरण, सगळ्या घटनेला स्पर्श घालून त्या तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, होळी, सगळ्या घटना जे दिल्या होत्या का, याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन होतं की गावाचा सलोखा राहावा. आता सप्ताह काय पद्धती, सप्ताह ही त्यातलीच पद्धती ना. यारे लहान थोर याती भलती नारे करावा विचार चलगे चिंता कोणाची. यारे लहान थोर जाती भळती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वांनी वाजवा की टाळी, सर्वांनी वाजवा.
यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी यारे लहान थोर याती भलती नारी नर आकला भळती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी यारे लहान थोर यारे लहान थोर याती भलती नारी नर याती भलती नारी नर एकदा फक्त महिला मंडळ टाळी वाजवा बरं. आता पुरुष मंडळी वाजवा. गुरुजी समोर बसले जगन्नाथ महाराज. पंचांगाचे जसे 5 अंग आहेत ना, योग, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, तसे कीर्तनाचे 5 अंग आहेत. गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा आणि माईक सिस्टीम. यातला एकही व्यक्ती मायने झाला तरी कीर्तन रंगत नसतं. त्यामुळं गायक जसा तयार असावा लागतो, वादक तयार असावा लागतो, तसं बसणारी माणसं प्रसन्न असावं लागतात. म्हणून एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. आणि महिला मंडळ तो वाजवाच. तुम्ही म्हणा यांच्यावर का जोर दिला? नंदभाऊ, तुम्हाला गुड न्यूज देऊ का? महिला मंडळाला गुड न्यूज देऊ का? हां, तुमच्याकरता गुड न्यूज आहे. कोणती माहिती का? 2029ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभा आमदारकीच्या निवडणुका होतील तेव्हा 288 पैकी 144 आमदार महिला असतील. आपण नका वाजू, आपलं पांगलंय. 29ला 144 तर 2034ला सगळंच जाईल तिकडे. आपण पी ए म्हणून अमेंडमेंट झालं, कायदा सुधारणा आहे की नाही. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्याच की आता सुनीत्राताई, आहे की नाही. महिला राज सुरू झालं. पृथ्वी तलावरती संपूर्ण विश्वाचं नेतृत्व एक दिवस महिला करणारी. प्रचंड असते. स्त्री ही बुद्धिवान असते, प्रचंड ब्रिलियंट असते, कल्पनेच्या बाहेर. आमचे बाबा म्हणायचे 2 जाती बुद्धिवान, बाई आणि मांजर. मांजर पण बुद्धिवान असते. तिला ताल असतो. ताल गायतो, बाल गाय, सूर गायतो, शिर गाय. मांजर किती उंचावून कशी जोरात खाली फेका, ते फक्त पायावर पडतं. मांजर पायावरच पडतं, ते पाठीवर पडत नाही. तिला ताल असतो. तिला लोकेशन परफेक्ट पाहत असतं. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात मांजर नेऊन सोडवा, ते आपल्या घरी येतं परत. तिला लोकेशन पाठ असतं. रागात नेऊन सोडा, नाही तर प्रेमात सोडा. आमच्या मित्रांनी सातारा नेऊन सोडवतो. सातारा, तो घरी आला तर मांजर दारात खेळत होतं. बायकोला म्हणलं हे कोणाचं? म्हणजे आपलंच आहे. कधी आलं? ते म्हणजे अर्धा तास झालं. अरे तुम्ही मला ट्रॅफिक सापडलं. मग ते त्याला जास्त राग आला. माणसाला हाट होतं ना असं काहीतरी रागाव झालं. तिनं काय केलं? रागाच्या भरात त्या मांजराचे डोळे बांधले आणि वर नेलं 2 वाड्याचे तिथं आणि दिले खंडाळ्या घाटात सोडून. आणि 2 तासाने बायकोला फोन केला, हॅलो मांजर आलं का? ती म्हटली हो आलं की. तुम्ही कुठे? ते म्हणला मी रस्त्यात विसरलो. ज्याचे डोळे बांधले ते घरी आलं, जे सोडायला गेले ते रस्ता हुकलं. ती मांजर ताल सांगला असतो. तिला लक्षात राहते तिच्या इकडे. स्त्री बुद्धिवान असते. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. इथं सर्वांना अधिकारी. कोणत्या व्यक्तीने उठा, किती सोपं आहे महाराज. बरेचसे लोक कधी कधी सांगतात महाराजांचं असं, महाराजांचं तसं, महाराजांचं खूप चांगलं. तुम्ही व्हा ना महाराज. हां,
काय बंद आहे आणि काय काय प्रतिबंध आहे. उलट आम्ही वाट पाहतो, आम्हाला तर गरज आहे. सगळं मोकळं चाकडे बरे. आणि एवढाच काळ आहे, येणाऱ्या कालखंडात माणसं डिस्टर्ब होऊन जातील. माणसाने नेहमी अध्यात्माशी टच असावं. चुकीच्या व्यक्तीच्या जीवनात जीवन समर्पित झालं ना, पश्चातापाशिवाय शिल्लकच काही राहत नाही. ज्ञानोबारांची भाषा आहे, ज्ञानोबारांची भाषा आहे, जी लोकीचा चंद्रुक्ष रोगी जिथं उदय होय असता लागी दुःख नेऊन सुखाच्या अंगी सळीत जगाते. ज्ञानोबरा बोलले. ज्ञानोबरा म्हणतात जीवनच उद्ध्वस्त व्हायचं एक दिवस. हे असो आगवी बोली सांग पाप सर्पफणा ती सावली ते शीतल होईल की तुली मुशकासी. ज्ञानोबांच्या ओळ आहेत. जैसा आमिष कळू पांडवा मिनू न सेवे तवची बरवा तैसा विषय संग अगवा निभ्रांत जाणे. तुकोबराला विचार, मग तुमचं जीवन एवढं समृद्ध कशामुळे? त्याचं उत्तर तुकोबरा पहिल्या चरणात देतात. बळ्याचे अंगी एखाद्या वेळेस पॅरलिस आला की टाळी वाजवता येत नाही. अटॅक असतो तो प्रकार. हातपाय गेले की त्याची किंमत मग शून्य असते. आहे तोपर्यंत त्याचं मूल्य आहे. आणि कल्पना नाही, आपल्या डेट ऑफ बर्थ माहिती, डेट ऑफ डेथ माहीत नाही. मी कधी कधी सांगत असतो, माझ्या जीवनातलं सर्वात पहिले कीर्तन मी ज्या गावात गेले ते गाव माझ्या आजही लक्षात आहे. पहिलं कीर्तन माझ्या आयुष्याचा पहिला फेटा मी जिथं बांधला त्या गावाचं नाव होतं रामपुरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड, गोदावरी नदीच्या काठावरती. 1992ला मी पहिले कीर्तन केलं. आता शेवटचं कोणत्या गावात ते माहीत नाही. त्यामुळे मी दररोज फेटा बांधताना सांगत असतो, आज आपलं शेवट आहे, आनंदात करतो मी. आम्ही प्रसन्न असतो, मी सदैव प्रसन्न असतो. आता ही सगळी मंडळी माझ्या परिचित, यांना विचारा. सुनील भाऊची मग माझी भेट झाली. मी नेमकं प्रवासातून उतरलो, त्यामुळे तुम्ही फ्रेश दिसले. म्हणलो आत्ताच तर आलोय. मी सदैव 24 तास प्रसन्न असतो. कशाचाच कसलाच परिणाम माझ्या चेहऱ्यावरती होत नाही, कशाचाच होत नाही, आणि करूनही घेत नाही. आचार्य चाणक्यांचं विधान आहे, बुद्धिमान माणसाने परिणाम करून घ्यायचा नसतो.
परमार्थ करणाऱ्या माणसाने परिणाम करून घ्यायचा नसतो. कधी कधी एखाद्या माणसाचा चेहरा पडला, परवा आमच्या मित्राचा चेहरा पडला होता, म्हणून काय झालं रे? तो म्हणून तो मूर्ख भेटला असं म्हणला. म्हणलं तो मूर्ख असून तुझा चेहरा पडत असेल तर मग तू बुद्धिवान कसला? बुद्धिवान माणसाने चेहरा पडत नाही. सदैव दर्शनी प्रशस्त पुण्यपुरुष साधना करायला माणसा लोक तुझ्याकडे उत्तर घ्यायला आलीत. जेव्हा लोक डिप्रेशनमध्ये जातात तेव्हा ते उत्तर मागायला तुमच्याकडे आलेत. तुमचा चेहरा पडला त्याला काय सांगा? लोक म्हणले आम्ही आलतोच बुवा त्यांच्याकडे, पण त्यांचीच उदास दिसली. ते उदार नव्हते, उदास होते. तुकोबरा म्हणतात बळीयाचे अंगी, पण किती गोड गायले. याला गॉड गिफ्ट म्हणतात बरं का. सगळ्याला गळा हे गळे सगळे याला गळा म्हणतात. हे सगळे गळे नसतात, बाकीचे नरडे असतात. नरडे गातात ते गळे असतात, बाकी मुरकुलं बॉबी खायची नरडे. गॉड गिफ्ट आहे, ती सगळ्याला भेटत नाही. हे बाई तो सुंदर वाजवले बोटं तुकडे तुकडे. आता त्यातलं तर काही मला कळत नाही गाण्यातलं, पण यातलं कळत. कारण मी 18 वर्ष पकवाज वाजवला. त्याचा विषयच झाला. मी दिला त्याकरता वेळ दिला. मी खूप चांगले पोरं वाजवायला तयार केलीत. कीर्तनाला खूप चांगले पोरं तयार केलीत, ऑनलाईन ऑफलाईन केले. समाज बिघडला हे सांगत बसायचं नाही. आपल्याच्याने सुधारणा होतो तेवढी सुधारणा करत जावी. ते बिघडलं तिकडे बिघडू द्या, आपलं करत जावं. आपल्याच्याने जे काम होईल तेवढं चांगलं करत जावं. एक 80 वर्षाचे म्हातारे बाबा एक आंब्याचं झाड लावत होते. ते झाड एका तरुण पोराने गुरं राखता पाहिले, शेळ्या राखता त्याचा विचार केला. 80 वर्षाचं वय, उन्हाळ्याचे दिवस, दुपारचे 12 वाजलेत, प्यायला पाणी नाही, आणि म्हातारे बाबा हंडा घेऊन पाणी आणून भरले. सहज विचार, बाबा काय करताय? ते सांगितलं आंबा लावतो. हा आंबा मोठा होऊन तुम्हाला खायला भेटेल? ते म्हणजे शक्यता नाही. आता 80-85चे वय, मला कसं खायला भेटेल? आणि मग तरी एवढा ताण घेताय, काय कारण? ज्याचा फायदा तुम्हाला नाही, मग कशा करता ताण घेताय? त्याने बाबाने एका वाक्यात सांगितलं, मी आत्ता ज्या आंब्याचे आंबे खातो त्या आंबा मी लावला नव्हता, म्हणून मी कोणाचा तर त्या आंबा लावून ठेवला पाहिजे. आपण जर आपली गाडी झाडाच्या सावलीला राहावी असं वाटत असेल तर आपण एक झाड लावून जोपासलं पाहिजे. आपण झाड जोपासलं पाहिजे, ठीक नाही? जर ते ऑक्सिजन देतं हे माहिती आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही हे तर त्याहीपेक्षा जास्त माहिती आहे. बरं, किती तो महाग आहे ऑक्सिजन किती महाग आहे. एका व्यक्तीला 24 तास जगण्याकरता 14 किलोचा ऑक्सिजन लागतो. त्याचे जर डिवायडेशन तुकडे केले तर एक व्यक्ती 24 तास जिवंत राहण्याकरता 21,600 श्वासोच्छ्वास घेतो. किती? 21,600. आणि हे सगळं आपल्याला देतं कोण? हे झाडं देतात. हे सगळं जंगल देतं. मग आपण कधी जंगल पेटवतो, आपण आपल्या स्वतःला पेटवतो. म्हणजे तुकोबराच्या भाषेत माझे मरण पाहिले मी डोळा. जंगल पेटवणं म्हणजे स्वतःला पेटवणं, स्वतःच्या चित्तेला आग लावणं. ते फक्त आज नाही दिसणार, ते जेव्हा दिसल तेव्हा थांबायला माणूस नसेल. हे सगळं सिरियसली घ्यावं लागेल. घरटी काहीतरी कामं करावं लागेल. येणाऱ्या कालखंडात सगळं बदल करावं लागेल, नाही तर जीवन थांबेल. किती सुंदर गायलं म्हणून बोललो. त्यामुळे आपले हातं चांगले तर एक काम करायचं, गुणवान व्यक्ती करता टाळी वाजवत जावी. वाजव बरं जोरात. मी टाळीचं शास्त्र सांगत असतो महाराज. अनामिका आहे म्हणजे करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा, ही 5 बोटं या 5 बोटावर पडली तरच टाळी होती. ही परफेक्ट टाळी असते. अशी माझ्यासारखी वाजवा सर्वांनी. सर्वाची चेहरी प्रसन्न झाली चेहरी. टाळी वाजवली की चेहरा प्रसन्न होतो चेहरा. टाळी वाजवली की स्मरणशक्ती वाढते. टाळी वाजवली की झोप जाते. विस्मरण झालं असं तर टाळी वाजवावी. एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, टाळी वाजवावी.